वायपीटी क्रिएटर्सला आता शॉर्ट्ससाठी त्यांच्या मर्जीने कस्टम थंबनेल अपलोड करता येणार आहे आणि युट्यूब शॉर्ट्स बनवणाऱ्या क्रिएटरसाठी ही एक खूप मोठी अपडेट आहे. या अपडेटचा उपयोग काय होणार आहे तर तुम्ही जेव्हा शॉर्ट बनवत होता आणि शॉर्ट बनवल्यानंतर तो अपलोड करत होता तेव्हा एक रॅन्डम जी फ्रेम असायची आपल्या शॉर्ट्स मधली ती आता थंबनेल म्हणून अपलोड केली जात होती आणि ती युट्यूब स्वतः अपलोड करत होतं. ज्या लोकांना माहिती आहे की कस्टम थंबनेल कसा लावायचा, अपलोड करायचं नाहीये, त्याच शॉर्ट मधून कस्टम थंबनेल कसा सिलेक्ट करायचा ते लोक ती मुवमेंट सिलेक्ट करत होते. तरीही आपल्या थंबनेलवर कोणता टेक्स्ट असावा, त्या टेक्स्टचा फॉन्ट कसा असावा, त्याचप्रमाणे इम्प्रेशन कसे गेले पाहिजेत लोकांपर्यंत, टेक्स्टला सूट होणारा आपला फोटो कसा अटॅच करायचा, हे सगळे फीचर त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल नव्हते. पण आता जे फीचर आपल्याला युट्यूबने दिलेलं आहे त्या फीचरमध्ये आपण लॉंग व्हिडिओला ज्याप्रमाणे आपल्याला हवा तसा थंबनेल कस्टमाइज करून त्याच्यावर हवे ते फॉन्ट आपल्या मर्जीने लिहून आणि त्याचप्रमाणे आपल्या फेसचे एक्झॅक्ट मॅच होणारे एक्सप्रेशन देऊन असं एक छानसा थंबनेल बनवून आपल्या शॉर्टसाठी आपण अपलोड करू शकतो. हा थंबनेल अपलोड करणं का महत्वाचं आहे? तुमचा शॉर्ट आहे तो फक्त तुमच्या शॉर्टच्या फीडमध्ये दिसत नाही, तर तो शॉर्ट सर्च, युट्यूबचं होम पेज आणि युट्यूबच्या सरफेसवर कुठेही दिसण्याची शक्यता असते. त्या थंबनेल वरून लोकांना हे समजणं, लोकांमध्ये ही क्लॅरिटी येणं खूप महत्वाचं आहे की तुमचा चॅनल कोणत्या निश मध्ये आहे. जी माहिती लोकांना हवी आमच्याकडून ती त्या शॉर्ट्स मधून मिळणार आहे का? ती म्हणूनच आपल्याला कस्टम थंबनेल अपलोड करणं खूप गरजेचं होतं. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा कस्टम थंबनेल आपल्या शॉर्ट्ससाठी कशा प्रकारे अपलोड करायचा आहे हे स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. हे युट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रीना स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे वायटी टेक रीना. जर तुम्ही युट्यूबवर सिरियसली काम करत आहात आणि इथे तुम्हाला ग्रोथ हवा आहे, मॉनिटायझेशन हवं आहे, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही शॉर्ट बनवता आणि अपलोड करता तुम्हाला असं वाटतं की ठीक आहे, शॉर्ट बनला आहे आणि अपलोड देखील झालेला आहे, आपलं काम संपलं. पण नाही, नंतर तुम्ही जेव्हा तुमच्या प्रोफाईलवर जाता तो शॉर्ट पाहता आणि तुम्हाला असं रिअलाइज होतं हा शॉर्ट ज्याप्रमाणे युट्यूबवर प्रेझेंट होत आहे, युट्यूबने तो अपलोड होत असताना त्याला अशा प्रकारचा थंबनेल वापरलेला आहे ज्याची क्वालिटी खूप ब्लर आहे, किंवा कधी कधी आपले डोळे बंद असतात, कधी कधी आपण बोलत असताना आपल्या फेस समोर आपला असा हात येतो आणि बरोबर तो सीन कॅप्चर करून आपल्या थंबनेलला लावला जातो. नंतर तुम्ही हा थंबनेल चेंज करू शकता का? तर नाही. ग्राफिक्स आहेत त्या आपला शॉर्ट अपलोड होण्या अगोदरच आपल्याला पूर्ण कराव्या लागतात. नंतर आपण कसल्याही प्रकारे तिथे थंबनेल चेंज करू शकत नाही आणि आपण जो अपलोड केलेला कॉन्टेंट आहे तो लाईफ टाईम आपल्या प्रोफाईलवर तसाच राहिला जातो. जो कुणी नवीन व्ह्यूअर येतो त्याला तो दिसत असतो. म्हणजे जेव्हा व्ह्यूअर्स तुमचे ते शॉर्ट्स बघतात त्यांना हे समजत नाही की तुम्ही नक्की कोणत्या टॉपिकवर बोलत आहात. तुमच्या शॉर्टचे प्रेझेंटेशन जर प्रोफेशनल असेल ना तर तुमच्या चॅनलचा ग्रोथ देखील त्याचप्रमाणे होणार आहे. आणि म्हणूनच आता कस्टम थंबनेल आपल्याला कशा प्रकारे अपलोड करायचं आहे हे मी तुम्हाला सांगत आहे. त्यासाठी आपल्याला जायचं आहे आपल्या वायटी स्टुडिओ डेस्कटॉप मोडवर. तर चला मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे हा थंबनेल अपलोड करायचा. थंबनेल अपलोड केल्यानंतर 3 पॉइंट देते महत्वाचे. कस्टम थंबनेल आपल्याला ज्या शॉर्ट्सचा अपलोड करायचा आहे तो शॉर्ट मी तुम्हाला दाखवते. लाईव्ह मध्ये एका त्यांनी प्रश्न विचारलेला, त्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आणि हा शॉर्ट जनरेट झालेला. आता हा शॉर्ट अपलोड करण्यासाठी आपल्याला वायटी डेस्कटॉप मोडवर ऑन करायचा आहे, वायटी टूल. तर या ठिकाणी मी URL पेस्ट केलेली आहे आणि ओपन विथ न्यू विंडो केलेला आहे. ओपन विथ न्यू विंडो केल्यानंतर दुसरी विंडो ओपन होते आणि तिथूनच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. खूप लोकांना स्टुडिओ ओपन करता येत नाही, त्यांनी हे पहा. आता इथे कॉन्टेंटवर गेले आहे मी, कॉन्टेंट ऑप्शनवर. इथे आल्यानंतर आपल्याला या प्रकारे व्हिडिओ, त्याच्यानंतर शॉर्ट्स हे ऑप्शन्स दिसत असतात. तर आपल्याला शॉर्ट सिलेक्ट करायचं आहे. शॉर्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही 1 नंबरचा शॉर्ट पाहू शकता. हा जो शॉर्ट आहे त्याचा आपल्याला थंबनेल कस्टम थंबनेल मध्ये कन्वर्ट करायचा आहे. आता या ठिकाणी 3 डॉट तुम्हाला दिसतील. या 3 डॉटवर चेंज, डाउनलोड आणि सिलेक्ट फ्रॉम व्हिडिओ असे 3 ऑप्शन आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, हा थंबनेल आहे तो चेंज करायचा आहे आणि म्हणून चेंज हा फर्स्ट ऑप्शन मी सिलेक्ट केला. त्यानंतर गॅलरीमध्ये मी थंबनेल ऑलरेडी बनवून ठेवलेला तो सिलेक्ट केला आहे आणि या ठिकाणी हा थंबनेल कस्टम थंबनेल तो मला हवा आहे तो अपलोड झालेला आहे. आता तुम्ही पाहू शकता याचं व्हिज्युअल, त्याचप्रमाणे याचा निश आणि आपल्याला काय सांगायचं आहे ऑडियन्सला हे क्लिअरली दिसत आहे. आय होप तुम्हाला समजलं आहे की हा थंबनेल कशा प्रकारे आपल्याला अपलोड करायचा. आता जे 3 महत्वाचे पॉइंट आहे त्यातला पहिला पॉइंट आहे
कस्टम थंबनेल अपलोड करून तुमचे व्ह्यू डबल करा किंवा एका रात्री तुमचा चॅनल ग्रो करा असं काही मी आश्वासन देत, पण हा थंबनेल जेव्हा तुम्ही अपलोड करणार आहात तेव्हा तुमच्या चॅनलची व्हिजिबिलिटी, तुमच्या चॅनलची डिस्कव्हरेबिलिटी खूप व्हिजिबल होणार आहे आणि खूप इम्प्रूव्ह होणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही चेक करा, वायटी स्टुडिओमध्ये जा आणि तिथे तुम्हाला थंबनेल अपलोड करण्याचा ऑप्शन मिळालेला आहे का ते जरा चेक करा. हा ऑप्शन जर तुम्हाला मिळाला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नसेल मिळाला तर तसे देखील सांगा. आणि तिसरी गोष्ट जी महत्वाची आहे ती, थंबनेल बनवत असताना थंबनेल पॉलिसी लक्षात घ्या. युट्यूब काय सांगतं, थंबनेल कशा प्रकारे तुम्हाला बनवायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि त्या फॉलो करा. तर चला, कमेंटमध्ये मला नक्की शेअर करा की तुम्हाला तुमच्या वायटी स्टुडिओमध्ये अपलोड हा ऑप्शन मिळालेला आहे की नाही. आणि जर तुम्हाला असेच लेटेस्ट युट्यूब रिलेटेड अपडेट आणि क्रिएटर्स फीचर जाणून घ्यायचे असतील तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटेन पुढच्या अशाच एका इम्पॉर्टंट व्हिडिओ सोबत. टिल देन, कीप लर्निंग, कीप क्रिएटिंग अँड कीप ग्रोईंग. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.